फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण भरलेली ढोबळी मिरची करणार आहोत. आता याला शिमला मिरची म्हणतात किंवा कोणी ढोबळी मिरची म्हणतात. तर अशा मी छोट्या छोट्या घेतलेल्या आहे. पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम या मिरच्या घेतलेल्या आहे. धुवून घेतलेल्या आहे अगोदर. मग आता वरचं आपल्याला हे यांचं आवरण असं देठापासून कापून घ्यायचं आहे आणि त्याला असं मध्ये चाकूने असं पोकळ करून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या बिया असतात ना, तर त्या बिया आपल्या साईडला होऊन जातात आणि मध्ये ती मिरची पोकळ अशी तयार होते. अशा पद्धतीने आपल्याला कट मारून घ्यायचं. यासाठी तुम्ही चमच्याचाही वापर करू शकता किंवा टोकदार जो चाकू असतो तर टोकवाल्या चाकूचाही वापर करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या मिरच्या व्यवस्थित अशा कापून घ्यायच्या आणि मधून त्यांचा बिया जो बीचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. कारण त्याच्याने काय होतं, नंतर टचर लागतील. मग आता याच्यासाठी आपल्याला ते सारण तयार करायचं. त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले, भाजलेले खोबरं घेतलेले, लसूण घेतलेले आणि थोडेसे तीळ घेतलेले, 1 चमचाभर तीळ घेतलेले आणि छोटे वाटीच्या प्रमाणात मी ते सारण घेतलेलं. आता ही भाजी मी 4 माणसांसाठी बनवणार आहेत. मग यासाठी आपण एवढं सामान घेतलेले, छोट्या वाटीच्या प्रमाणात शेंगदाणे खोबरं वगैरे घेतलेले. मग हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आता शेंगदाणे मी भाजलेले घेतलेले होते, कच्चे घेतलेले नाही आहे. ते भाजूनच घ्यायचे, नाही तर त्याची टेस्ट चांगली लागत नाही. आणि मग हे आपल्याला पाणी न टाकता व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे छान. आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला लाल तिखट, हळद, धना पावडर, थोडासा गरम मसाला किंवा तुमच्या घरातला काळा मसाला असला तो टाकला तरी चालेल, हिंग टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि हे थोडंसं वरून तेल टाकायचं आहे. काय तेल यासाठी टाकायचं आहे का आपण जे सारण बनवणार आहोत तर ते कोरडं भरभरीत असं व्हायला नको, म्हणून आपण त्याच्यात तेल टाकलेलं आहे. म्हणजे त्याला बाइंडिंग येईल आणि व्यवस्थित आपलं हे सारण मिरचीमध्ये व्यवस्थित असं भरता येईल. मग आता हे बघू शकता, चांगलं असं मस्त आपलं हे सारण एकत्र झालेलं आहे. मग आता ज्या मिरच्या आपण हे करून ठेवलं आहे, पोकळ करून ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये असं हे दाबून दाबून असं आपल्याला हे सारण भरून घ्यायचं. जेवढं दाबून भरता येईल तेवढं भरायचं आहे. कारण काय होणार आहे, ज्यावेळेस आपण ह्या मिरच्या परतू तर मग ते सारण बाहेर यायला नको लगेचच. आपण थोडंसं हलवणारच ते परतवताना, तर मग त्याच्याने ते सारण बाहेर यायला नको याची काळजी घ्यायची. मग त्याच्यासाठी आपण हे सारण दाबून भरायचं आहे. आता बघू शकता, सगळ्या मिरच्या अशा दाबून दाबून मी हे सारण भरलेलं आहे आणि बाकीचं थोडंसं उरलेलं आहे. मग आता चला आपण भाजीची तयारी करू. तर त्यासाठी मी पळीभर तेल घेतलेलं आहे. आता जो भाजीचा चमचा असतो तेवढी पळीभर तेल मी घेतलेलं आहे. मग आता तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं आहे, चेक करून घ्यायचं. त्यात मोहरी टाकून घ्यायची अगोदरच आणि मोहरी चांगली फुटू द्यायची, नाही तर मग काय होते ती टचर लागते खाताना आणि कडवटपणा येतो त्याचा. तर मोहरी फुटल्याशिवाय पुढची प्रोसेस चालू करू नका. तर मोहरीचे दाणे चांगले तडतडू द्यायचे आणि नंतरच मग लगेच त्याच्यात आपल्याला जिरे टाकायचे. आता मोहरी चांगली फुटलेली बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशी, आणि मग त्याच्यात जिरे टाकायचे आपल्याला थोडेसे, पाव चमचा टाकले तरी चालतील. आणि मग नंतर ह्या मिरच्या ज्या आपण भरून ठेवलेल्या आहे तर ते शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची, आता तुमच्याकडे काय म्हणतात त्या पद्धतीने तुम्ही शब्द वापरू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ह्या तेलात टाकून घ्यायची आहे. गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमीत कमी आपल्याला 1 मिनिट आपल्याला ह्या मिरच्या परतून घ्यायच्या आहे चांगल्या गॅसवर. आणि शेवट परतताना ज्यावेळेस आपण मिरची परतवतो तर हलक्या हाताने परतवा. एकदम घाईघाई जोरात चमचा हलवू नका, नाही तर मग काय होईल, तुमचं जे मिरचीतलं सारण आहे ना ते सगळं बाहेर येईल आणि मग तो सगळं ते सारण जळेल. तर मग तुमच्या भाजीची टेस्टही कडवट येईल. मग त्याच्याने शक्यतो जास्त हलवायचं नाही आहे. थोडंसं 1-2 मिनटं असं खालीवर करून घ्यायचं आहे. फक्त वरून थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ह्या मिरच्या काय होईल आपल्याला पानसट लागणार नाही, तर मिरचीलाही मिठाची चव येईल. म्हणून आपण थोडंसं वरून मीठ टाकलेलं आहे. पुन्हा खालीवर करून घ्यायचे आहे फक्त. आणि आता ह्या परतल्यासारखे दिसत आहे, बघू शकता तुम्ही. त्यांचा रंग आता हिरवाचा थोडासा असा पिवळसर झालेला आहे. म्हणजे कमीत कमी फक्त कमी गॅसवर आपल्याला 1 मिनटं परतवायचे आहे. म्हणजे त्या तेलात परतल्यासारख्या परतवायचे यासाठी आहे, कारण मग ना त्याच्यानं शिजायला वेळ लागत नाही. कोणती भाजी तेलात परतवली ना तर त्याची चव पण चांगली येते आणि शिजायला वेळ लागत नाही. आता या परतून झालेला आहे 1 मिनटावर. मग जो मसाला आपला उरलेला आहे तो मसाला लगेचच त्याच्यात टाकून घ्यायचा आहे. आणि वरून तुम्हाला जर पाहिजे असेल, आता तुमच्या घरात जर लहान मुलं नसेल खाणार आहे तर मग थोडं वरून तुम्ही मिरची मसाला जे टाकायचं तुम्ही ते टाकू शकता. तर त्याच्यात मी अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. आणि पुन्हा आपल्याला कमीत कमी 1 ते 2 सेकंद फक्त परतवायचे. गॅस कमीच ठेवायचा ही प्रोसेस करताना आणि परतून घ्यायचं आहे. पुन्हा छान असं परतवायचं आहे, जास्तही हलवायचं नाही. आणि नंतर मग कमीत कमी अर्धा ग्लास पाणी आपल्याला टाकायचं आहे. आता ही भाजी आपण जास्त रश्श्याची काही बनवणार नाही. सुकी ढोबळी मिरची भरलेली म्हटलं तर आपण त्याला काही रस्सा जास्त करणार नाही. फक्त असं थोडीशी ग्रेव्ही करणार आहे त्याला, आणि मिरच्या शिजण्यापुरतंच आपण त्याच्यात पाणी टाकणार आहे.
तर मग आता ही तुम्ही डब्यालाही देऊ शकता. ही भाजी अशी मस्त आपली भाजी तयार होते बघा. मग त्याला अर्धा ग्लास पाणी ओतल्यानंतर गॅस कमी ठेवायचं आहे, झाकण ठेवून द्यायचं आहे आणि कमीत कमी 2 मिनटानंतर चेक करायचं आहे. आता या मिरच्या जर आपल्या थोड्याशा पाण्यात डुबलेल्या नाही आहे, त्याच्यामुळे रशामध्ये डुबल्या नाही, तर मग थोड्याशा अशा खालीवर करून घ्यायचे आहे. कारण एक साईड मग त्यांची शिजून जाते आणि एक साईडवरची कच्ची राहते. मग थोडीशी अशा चमच्याने अलगद अशा खालीवर करून घ्यायची आपल्याला ह्या मिरची. या पद्धतीने मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने अशा त्या खालीवर करून घ्यायच्या आपल्याला ह्या मिरच्या. मग सगळ्या मिरच्या आपल्या ह्या अशा खालीवर करून झालेल्या आहे. पुन्हा आपण झाकण ठेवून पुन्हा 1 ते 2 मिनटं ह्या चांगल्या शिजू देऊ. कमी गॅसवरच शिजवायची आहे, कारण कमी गॅसवर जी भाजी शिजवता त्याची टेस्ट छान येते. आता बघू शकता गॅस बंद केलेला आहे मी आणि भाजी आपली एकदम छान अशी शिजून झालेली आहे आणि मस्त बघू शकता साईडला पण असं तेल वगैरे छान असं सुटलेलं आहे. तर अशी मस्त आपली ही भरलेली ढोबळी मिरची तयार झालेली. तर शिमला मिरची म्हणा, ढोबळी मिरची म्हणा, पण एकदम छान अशी तयार झाली. तर तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकता किंवा तुमच्या घरातले जे माणसं आहे ते बाहेर ड्युटीला जात असतील बाहेर, तर त्यांनाही तुम्ही देऊ शकता. डब्याला देण्यासाठी ही भाजी छान आहे. डाळ भातासोबतही तोंडी लावायला तुम्ही शिमला मिरचीची भाजी करू शकता. तर मस्त अशी आपली ही शिमला मिरचीची भाजी तयार झालेली बघू शकता. तर कमीत कमी 4 माणसांसाठी ही भाजी पुरेशी होती. तर डाळ भातासोबत तोंडी लावायला केली तर 4 माणसांसाठी पुरेशी होती. तर डब्याला जर द्यायची म्हटली तर 2 माणसांना पुरेशी होती ही भाजी. तर अशा पद्धतीने आपली ही मस्त चमचमीत भाजी तयार झाली. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि ही ढोबळी मिरचीची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.